गुढीपाडवा विशेष आज आपण 2 मिनिटांमध्ये साखरघाटी करणार आहोत। तेही घरच्या घरी आप्पे पात्रामध्ये आपण साखरघाटी बनवायची आहे। सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते। गुढीपाडवा हा सण वर्षभरातील 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक आहे। आजच्या दिवशी साखरघाटीचे एक फार महत्त्व आहे, कारण साखरघाटी खाल्ल्याने शरीरातील वाढलेली उष्णता ही कमी होते। बऱ्याच जणांना उन्हाळ्यात डिहायड्रेशन तसेच हायपोग्लायसेमिया म्हणजे शरीरातील साखर कमी होणे हा आजार होतो आणि म्हणून की काय साखरघाटी विशेष खाल्ली जाते। आणि लहान मुलांना तर ही साखरघाटी गळ्यात घालून मिरवायला फार आवडते आणि ते शुभ असतं असेही म्हटले जाते। आणि म्हणूनच आपल्या किचनमध्ये आज आपण 2 मिनिटांमध्ये घरच्या घरी साखरघाटी तयार करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे बघा आप्पे बनवतो ना ते पात्र घेतलेलं आहे। हे आपण स्वच्छ करून घेऊया। धुतलेलं आहे आणि ते आता मी स्वच्छही करते आहे, पाणी त्याचं काढून टाकते आहे। यामध्येच आपण साखरेची गाठी बनवणार आहोत। आता हा दोरा घेतलेला आहे मी, आपण हा दोरा स्वच्छ धुवून घेऊया आणि तो आपण या आप्पे पात्रामध्ये ठेवून घेऊया। दोरा स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी आप्पे पात्रामध्ये तो लावून घेते आहे। आपल्याला हार बनवायचा आहे साखरेच्या गाठींचा। मग हार जसा असतो ना तशा पद्धतीने आपल्याला ही दोरी ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता अशा गोल आकारामध्ये आपण कडेकडेने ही दोरी ठेवून घेऊया। हे आप्पे पात्र म्हणजे नॉनस्टिकच आहे, याला काही चिटकून वगैरे बसणार नाही, पण तुम्ही आप्पे पात्राऐवजी वाटी सुद्धा वापरू शकता किंवा ताटामध्ये सुद्धा ही साखरेची गाठी बनवू शकता। त्यावेळेस तुम्ही खाली तूप लावून घ्या। आता मी तूप किंवा तेल काहीही खाली लावत नाहीये, डायरेक्ट साखरेची गाठी याच्यामध्ये टाकणार आहे। आणि दोरी अगदी व्यवस्थित ठेवा, अंतर अगदी व्यवस्थित झालं पाहिजे म्हणजे हार दिसायलाही अगदी छान दिसतो। आता मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेते। आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकूया। साखर बुडेल इतकं पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि याचा आपण पाक तयार करून घ्यायचा आहे। एकसारखं हलवायचं आहे आपल्याला आणि याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। 3 तारी पाक तयार करायचा आहे आपल्याला। पाक कच्चा राहायला नको, नाहीतर गाठी नीट तयार होत नाही। त्यामुळे पाक अगदी छान शिजून घ्यायचा आहे आणि पाक शिजला आहे की नाही ते कसं ओळखायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता आपण ही साखर आहे ना पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळू देऊया आणि ही साखर पाण्यात विरघळल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचाभर दूध टाकायचं आहे। आता तुम्ही बघू शकता साखर ही पाण्यामध्ये विरघळली आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। मीडियम गॅसची फ्लेम ठेवून आपण हा पाक तयार करायचा आहे। साखर विरघळल्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचाभर दूध टाकणार आहे। आता याला उकळी येऊ देऊया आणि जसं जसं उकळी येईल ना तसं तसं याला फेस येईल, म्हणजे साखरेमध्ये काही घाण असेल ना तर ती दूध टाकल्यामुळे घाण वरती येते, त्याला फेस येतो आणि ती घाण वरती येते आणि आपण जी साखरगाठी तयार करणार आहे ना ती अगदी पांढरी शुभ्र होते, म्हणून आपण याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे। तुम्ही बघू शकता दूध टाकल्यानंतर याला फेस आलेला आहे। आता हा जो फेस वरती येणार आहे ना तो आपण काढून टाकायचा आहे चमच्याने, कारण ही साखरेमध्ये थोडीशी घाण असते, तर ती घाण फेस बनून वरती आलेली आहे। तर आपण हा फेस काढून टाकूया। याने साखरेचा पाक अगदी पांढरा शुभ्र होईल आणि साखरगाठी आपण जी तयार करणार आहे ना तीही अगदी सुंदर पांढरी शुभ्र दिसेल, म्हणून मी हा फेस काढून टाकते आहे। आता सर्व फेस आपण काढून टाकलेला आहे। साखरेची जी मळी आहे ना ती आपण काढून टाकलेली आहे। आता आपण हा पाक तयार होऊ देऊया, आणखी हलवूया याला आणि एकसारखा हलवायचा आहे पाक, नाहीतर साखर ही कडेकडेला जमा होईल, त्यामुळे एकसारखं चमच्याने आपल्याला ढवळत राहायचं आहे। आता बघा पाक एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे आणि हा 3 तारीही झालेला असेल। आता पाक तयार झालेला आहे हे कसं ओळखायचं, तर चमच्यामध्ये थोडासा पाक घ्यायचा आणि तो आपण ताटामध्ये टाकायचा। 1-2 थेंब आपण ताटामध्ये टाकायचे। त्या ताटामध्ये आपण पाणी सुद्धा घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा पाक थोडासा टाकायचा आहे। आता मी थोडासा पाक चमच्यामध्ये घेतलेला आहे आणि ताटामध्ये पाणी सुद्धा घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपण हा पाक टाकूया आणि आता हा थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे। थंड झाल्यानंतर आपण याला गोळा करायचा। हा पाक जेव्हा एका जागी गोळा होईल आणि एका जागेवरून दुसऱ्या जागी जाईल तेव्हा समजायचं की हा पाक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता पाकाची गोळी तयार झालेली आहे
आणि ती एका जागेवरून दुसरीकडे सुद्धा जाते आहे। याचा अर्थ पाक अगदी परफेक्ट झालेला आहे। पाक तर तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हा पाक घेऊया आणि आपण आप्पे पात्रामध्ये टाकूया। आपण दोरी वगैरे आधीच लावून ठेवलेली आहे, कारण पाक हा गरम गरमच आपल्याला टाकायचा आहे, म्हणून दोरी वगैरे आधीच लावून ठेवायची आणि हा गरम गरम पाक आपण या आप्पे पात्रामध्ये टाकायचा। आणि इथे अगदी महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची की पाक हा गरम गरम असतानाच आपल्याला आप्पे पात्रामध्ये टाकायचा आहे। पाक थंड होऊ द्यायचा नाही, नाहीतर पॅन मध्येच त्याची साखर तयार होईल। त्यामुळे तो गरम असताना लगेचच आपल्याला वापरायचा आहे। आता तुम्ही बघू शकता गरम गरम पाक मी आप्पे पात्रामध्ये टाकून घेते आहे। आता आप्पे पात्रामध्ये हा पाक टाकून झालेला आहे आणि कडेकडेने टाकलेला आहे, म्हणजे गोल हार तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता थंड झाल्यानंतर आपण काढूया या गाठी। आता या साखरेच्या गाठी थंड झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज निघतायत आणि किती मस्त झालेल्या आहेत, अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत। एक तासभर मी असंच ठेवलं होतं आणि थंड करून घेतल्या या गाठी आणि नंतर काढते आहे आणि खूप सुंदर हार तयार झालेला आहे साखरेच्या गाठीचा, तुम्ही बघू शकता। तुमच्याकडे जर आप्पे पात्र नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही वाट्यांमध्ये सुद्धा ही गाठी तयार करू शकता। एकसारख्या आकाराच्या वाट्या घ्यायच्या, त्या शेजारी शेजारी ठेवायच्या, त्याच्यामध्ये दोरी टाकायची आणि गाठी तयार करायची आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी साखरेची गाठी तयार झालेली आहे आणि तेही अगदी 2 मिनिटांमध्ये, अजिबात वेळ लागत नाही। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली आहे ना? आवडलीच असणार, कारण साखरेची गाठी बघा अप्रतिम झालेली आहे, ती अगदी मस्त पांढरी शुभ्र झालेली आहे आणि विकत आणल्यासारखी झालेली आहे आणि अगदी झटपट होते। तर तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला ही साखरेची गाठी घरीच बनवा, अशाच पद्धतीने बनवा, याच कृतीप्रमाणे बनवा, अगदी छान होईल। आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही साखर गाठीची रेसिपी मिळेल। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। आणि हो, बाजूची बेल आयकनही प्रेस करा, यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल। मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन।